पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा तब्बल 20 वर्षांच्या नंतर निकाल। सर्वच्या सर्व 9 आरोपींची निर्दोष मुक्तता। अमित शहांनी सीबीआयला हायकोर्टामध्ये दाद मागण्याचे दिले निर्देश। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगरचा निकालाशी कुठलाही संबंध नाही, ओमराजे निंबाळकरांचं स्पष्टीकरण। 2 दिवसांमध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही केलं जाहीर। ठाकरेंवरती टीका करणार नसल्याचं केलं स्पष्ट। ऑपरेशन टायगर म्हणजे अमित शहा यांची 2029च्या निवडणुकांची तयारी। राज ठाकरे यांचा हल्लाबोल। वर्षभरात राज्य आणि देशामध्ये मोठे बदल होणार असल्याचं केलं भाकीत। शिवसेना शिंदे गट आता गट राहिलेला नाही, आता शिवसेना एकच। कोल्हापूरमधल्या भाषणातून अमित शहांचा उद्धव ठाकरेंना टोला। ठाकरेंच्या सेनेचंही शहांना प्रत्युत्तर। बेस्ट संपाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट। संपकरी कर्मचाऱ्यांना मेस्मा अंतर्गत कारवाईची नोटीस। प्रवाशांसाठी अतिरिक्त बसेसची व्यवस्था। पेपर फुटीच्या नंतर उद्या नीटची फेरपरीक्षा। फेरपरीक्षेसाठी देशभरामध्ये मॉक ड्रिल। परीक्षेसाठी 2 लाख कर्मचारी तैनात। हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सची देखील मदत। महाराष्ट्रामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरील मान्सूनची स्थिती पुन्हा एकदा सुधारली। हवामान विभागाची माहिती।